जळगाव जिल्ह्यामधल्या पाचोऱ्यामध्ये तुफान पाऊस झालेला आहे आणि यामुळे हिवरा नदीला प्रचंड पूर आलाय। घराघरामध्ये पाणी शिरलंय। संसार उपयोगी साहित्याचं प्रचंड नुकसान झालंय आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। गेल्या 2 दिवसांचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरा, एरंडोल, भडगाव आणि जामनेर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला। ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक घरांमध्ये पाणी घुसलं तर अनेक शेतांमधली पिकं ही वाहून गेलेली आहेत आणि त्यानंतर खरं तर आता सरकारने लवकरात लवकर मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी आणि जनतेतनं व्यक्त केली जात आहे। काल आपण या नदीचा पूर बघितलेला होता। हिवरा नदी आहे, पाचोरा शहराच्या अतिशय मध्यवर्ती ठिकाणाहून नदी वाहते आणि रात्रीच्या सुमारास या नदीचं पाणी या गाव वस्तीमध्ये शिरलं आणि त्यानंतर आपण बघू शकतोय की नदीतली सगळी घाण तर या ठिकाणी आलेलीच आहे। त्याशिवाय नदी काठचे अनेक घरं सुद्धा या ठिकाणी वाहून गेल्याचं चित्र आहे। अनेक घरांमध्ये रात्रीच्या वेळेस पाणी शिरल्यामुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडावं की सामान आवरावं अशी परिस्थिती होती। जीव मुठीत घेऊन अनेकांनी आपल्याला जेवढं सामान नेता येईल तेवढं नेण्याचा प्रयत्न केलेला होता। ही जे पडलेली घरं आहेत त्याचे अवशेष आपण या ठिकाणी बघू शकतोय। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव।